18 विश्व दारिद्र्य घरात 18 विसे दारिद्र्य ही म्हण आहे खरी. इतकं प्रपंचिक दारिद्र्य असताना सुद्धा प्रपंचाला बाजूला ठेवून तुकोबराय 8-8 15-15 दिवस भामनाथाचा डोंगर, आळंदी, पंढरपूर सगळीकडे फिरायचे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी अखंड स्मरण करायचे. काय मिळालो? प्रपंचात लक्ष नव्हतं, पण एखाद्या शेताची राखण करायला ज्यावेळी आमचे तुकोबराय जायचे ना, त्यावेळी तो मालक खुश व्हायचा. ऊसाच्या शेताची उत्तम राखण केली म्हणून ऊसाची मोळी तुकोबरायांच्या खांद्यावर दिली मालकाने. ऊसाची मोळी तुकोबरायांनी खांद्यावर घेतली आणि घराच्या दिशेने प्रवास करताना त्या रानापासून घरापर्यंत येईपर्यंत बरेच माणसं तुकोबरायांना भेटली. काहींनी ऊस मागून घेतला, काहींनी ऊस मागून घेतला. सगळी संपली मोळी, सगळं रिकामं. 2 कांडकं ऊसाची शिल्लक राहिली. ती ऊसाची 2 कांडकं घेऊन तुकोबराय घरी येतात. लक्ष नाही, पांडुरंग हरी वासुदेव हरी एकच चित्त नामामध्ये. आणि असं करता करता घरात आल्यानंतर ऊसाचं 1 कांडकं आपल्या लेकरांकडे दिलं खायला आणि ऊसाचं 1 कांडकं दिलं आमच्या आईसाहेबांकडे. जिजाई आईसाहेबांकडे बसले पांडुरंगासमोर. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे, गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. या एका छंदासाठी पांडुरंगाच्या समोर ध्यानावस्थेत बसावं. आमच्या जिजाई आईसाहेबांनी धावत यावं आणि ते ऊसाचं दांडकं तुकोबरायांच्या पाठीत मारावं. हा प्रपंच होता तुकोबरायांचा. महाराज म्हणतात, आवले मला ठाऊक आहे, मला दिल्याखेरीज तू एकटी ऊस खाणार नाही. हा प्रपंच आहे तुकोबरायांचा. म्हणून तर बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं झालं. जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. बस म्हणाले मला संसाराचे चटके मिळाले म्हणून मी देवा इथं टिकतो. आणि आपल्याही बाबतीत हेच आहे बरं का. संसारात जेव्हा चटके बसतात तेव्हा आम्हाला देव आठवतो. बरं, देव सुद्धा असा आठवतो. काही मंडळी जाता येता मारुतीच्या देवळात न जाता, आमची पोरं जास्त गणित इंग्रजीच्या पेपरलाच मारुती आठवतो आम्हाला, एरवी नाही आठवत नाही. आणि जाताना सुद्धा असा नमस्कार करायचा, एवढं सुद्धा. असा कुठला नमस्कार असतो मला कळत नाही. इतका 2 हस्तक आणि 1 मस्तक, बस एवढा आमचा भारतीय अध्यात्मशास्त्रांनी सांगितलेला नमस्कार आहे. वंदन भक्ती वाकायचंय, शरणागती पत्करायची आहे. जिथे वाकायला हवं तिथं वाकावं, हा संतांचा संदेश आहे. आमचं जीवन जर अमृताच्या दिशेने उत्थान करणारं व्हावं असं वाटत असेल ना, तर प्रपंच दुःख मूळच आहे हे संतांनी वारंवार आम्हाला सांगितलं. ते मानावं, कारण संतांची वचनं अमृतासारखी आहेत. बघा, त्याला आपण वचनामृत म्हणतो. भगवंताची कथा अमृतासारखी आहे. काय काय अमृतासारखं आहे? भगवंताचं नाम अमृतासारखं आहे. किंबहुना अमृतापेक्षा सुद्धा अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. करूया काय करूया पंढरीला, पंढरीला काय करूया रूप ध्यानासी नये तुझे, नये तुझे. सांग पंढरी सांग पंढरी अमृतापेक्षा सुद्धा देवा तुझं नाम मधुर आहे. बघा काय काय अमृतासारखं आहे, काय काय अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग तुकोबराय आम्हाला सांगतात, अमृताच्या वेलीला, अमृताची वेल असेल ना तर तिला जन्माला येणारं फळ सुद्धा अमृतासारखंच असतं. त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास पुढच्या काळात होत राहतो. म्हणून अमृताची फळे, अमृताची वेली तेची पुढे चाली
बीजाची, त्याच अमृतमय बीजाचा विकास होत राहतो. महाराष्ट्राची परंपरा आहे. अशी अमृताची वेल ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा, अशी संतती जन्माला येत गेली. आणि मग नामदेव महाराजांचं पसायदा नावाला आठवतं. नामदेव महाराज अशा कुळांना अकल्प आयुष्य लाभावं असं भगवंताकडे मागणं सुद्धा मागतात. अकल्पायुष्य भावे तया कुळा, अकल्पायुष्य भावे तया कुळा, अकल्पायुष्य भावे तया कुळा, अकल्पायुष्य भावे तया कुळा. माझिया संतांच्याच संबंधाने मागितले, संतांच्या कल्याणाचं मागितलं, सकल जनजीवनाच्या कल्याणासाठी मागितलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. आणि मग असा प्रवास जीवनाचा व्हावा तुमचा माझा संतत्वाच्या दिशेने, उत्तमतेच्या दिशेने. जे जे उत्तम उदात्त उन्नत, सावरकर म्हणाले महन मधुर तेते, असं उत्तम तुमच्या माझ्या जीवनाला उत्तमाचा स्पर्श व्हावा. आमचं जीवन अमृतासारखं सुमधुर व्हावं याकरता तुकोबाराय सांगतात की अमृता समान असलेल्या संतांच्या जवळ जा. संतांचं वचन हे अमृतासारखं आहे. एवढंच नाही, संतांचा अनुभव सुद्धा अमृतासारखा आहे. माऊलींनी मुमुक्षुत्वाच्या पलीकडे जाणाऱ्या लोकांसाठी, गेलेल्या लोकांसाठी काय दिला हो ग्रंथ? साधकांच्यासाठी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी, मुमुक्षुत्वाच्या पलीकडे गेलेल्या लोकांसाठी अनुभवामृत किंवा अमृतानुभव माऊली आम्हाला देतात. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत, सेवुनी जीवन मुक्त होई जेथ. अमृतानुभवाचं सेवन करा, जीवनमुक्त पदाला पोहोचाल. आणि जीवनमुक्तीचा क्रम एकीकडे आद्य जगद्गुरु आचार्य सुद्धा आम्हाला सांगतात. कसा जीवनमुक्तीचा प्रवास आमचा सुकर होईल बघा. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. सत्संग करा म्हणाले. सत्संग केल्यामुळे काय होईल? निसंग व्हाल. निसंग केल्यामुळे काय होईल? निर्मोही व्हाल. निर्मोही अवस्था प्राप्त झाली की निश्चल अवस्था प्राप्त होते. आणि मग निश्चल अवस्था प्राप्त झाली की आम्ही जीवनमुक्त पदाला जाऊन पोहोचतो. न धरी रे संग राही रे निसंग, कुठल्या पदाला आम्हाला पोहोचायचे बघा. लागोनी दी मळ ममतेचा. जीवन निर्लेप असावं, निरामय असावं, निष्काम असावं आणि निरपेक्ष असावं. विठ्ठल कुठल्या परिस्थितीला आणि कुठल्या सिद्धतेला साधक जाऊन प्रवास करतो बघा. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी निर्वाण षटक लिहिलं. जीवनाचा प्रवास असा व्हावा, जीवात्म्याची भेट त्या शिवात्म्याशी व्हावी, जीव शिवाचं मिलन व्हावं. आचार्यांचं म्हणणं आहे. मग येणारा अनुभव कसा असतो? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धनं श्रीदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं श्रीदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशंका न मे व्याधि भेद पिता नैव मेनैव माता न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः श्रीदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं श्रीदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. या तत्वापर्यंत
तिथपर्यंत तुमचा माझा प्रवास गेला पाहिजे, शेवटच्या क्षणाला. बघा, इथं असलेल्या प्रत्येकाला, किंबहुना मानवी जीवनालाच येणाऱ्या प्रत्येक जीवाला, मनुष्य म्हणून जो जो जन्माला आलाय ना, त्याला इथून जाताना एक वाउचर देऊन जायचे. कुणाला? कुणाला? देवाला. जागेत ना सगळे? कुणाला द्यायचं वाउचर? मंडळाला, हनुमान मंडळाला. ते तर द्याच तुम्ही, ती पावती द्याच. पण एक वाउचर द्यायचंय जे अर्जुनाने दिलं भगवंतांना. काय झालं होतं त्याच्या बाबतीत? ज्यावेळी हातपाय गळून गेले, सिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती, अशा अवस्था झाली, त्यावेळी भगवंत त्याला म्हणतात, आता थांबायचं नाही, उठ, उचल धनुष्य आणि तुझं क्षत्रियत्व सिद्ध कर. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् हे कौंतेय उत्तिष्ठ युद्धाय कृतनिश्चय. उठ म्हणले, आता बसायचं नाही. पण मग त्याच्याकरता, त्याच्या मनाची अवस्था निर्माण करण्याकरता 18 अध्यायी गीता भगवंत सांगतात, अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सुद्धा. शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाची ही अवस्था होते, देवा आता मी युद्धाला तत्पर आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गत संदेहा करिष्ये वचनं तव. सगळ्या गाठी सुटल्या संदेहाच्या. आता काहीच नाही उरलं. आता कर्तव्य तत्पर झालो, कर्तव्याला प्रवृत्त झालो. आता तू म्हणशील तसं करिष्ये वचनं तव. म्हणून तर भगवंत सांगतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. जो त्याला शरण गेला तो उत्तमात उत्तम होतो. म्हणून तर अर्जुनासारखा सखा भगवंत आपला म्हणतात. संतांनी या सगळ्या भक्ती तत्वांची ओळख तुम्हाला मला साध्या सोप्या भाषेत करून दिली. बरं, त्याकरता फार कुठं जंगलात जायची गरज नाही म्हणाले. लोकसंस्कृतीचे सगळे पाईक आमच्या दारात आणून दिले. दिले की नाही? सकाळी उठल्याबरोबर आमच्या दारात येतो, दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान. तुम्ही आतमधून आठवता. सकाळी पहाटेच्या वेळी डौर डुग डुग वाजवी ऐका असं म्हणणारा पिंगळा येतो. त्यानंतर लोकसंस्कृतीचे पाईक एखादा गोंधळी संबळावरची थाप कडाडतो आणि गोंधळी येतो आमच्या दारात. नाथांचा गोंधळ त्याच्या मुखात असतो. एखादा कोल्हाटी असतो डोंबाऱ्याचा खेळ खेळणारा. दोरावरनं ती मुलगी चालत असते आणि त्याच्या मुखामध्ये आम्ही कोल्हाटी कोल्हाटी सोहम शब्दे बोलती. त्याच्या मुखात भगवंताचंच नाम असतं. किंबहुना नाथांनी इतकं सोपं करून हे भक्ती तत्वज्ञान आमच्यापर्यंत आणून दिलं. बघा ना, कुठेही काही जायची गरज नाही. उत्तम प्रपंच करून सुद्धा आमच्या घरामध्ये उत्तम परमार्थ घडवू शकतो आणि देव आम्ही घरात आणू शकतो. आमचं असं झालंय, आमच्या घरात देव सोडून सगळं आहे, देव नाहीये. प्रपंचामध्ये सगळं बाकी मागतो आम्ही देवाला नाही मागत. देवाकडून सगळं मागतो, देव नाही मागत. इथे आम्ही चुकतो. संतांनी देव मागितला. का देव मागितला? कारण देव कळला, देव दिसला ना. म्हणून तर जीवन अमृतासारखं बनलं. निवृत्तीनाथांचा गोड अभंग आहे. रवींद्रनाथ टागोरांना हा अनुभव प्राप्त झाला. आमच्या ज्ञानोबा माऊलींना हा अनुभव प्राप्त झाला. देखिला देखिला गे माये देवांचाही देव फिटला संदेह निमाले दुजे. पण द्वैत संपलं, अद्वैताचा साक्षात्कार झाला आणि आम्ही तुझ्यापासून वेगळे नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही तो बिंब आहे, आम्ही प्रतिबिंब आहोत.
तो शिव आहे, आम्ही जीव आहे. आम्ही चकोर, हरी चंद्रमा. इतका सुंदर भेद आम्हाला सांगितला निवृत्तीनाथांनी. जैसा बाहिजू भीतरी हरी, बिंबी बिंबला एक सूत्री. आम्ही चकोर हरी चंद्रमा. मग असं आम्ही प्रतिबिंब आहोत त्याचंच ना. बस म्हणाले आम्हाला त्याची ओढावी. लहान मुलाला आई काय शिकवते हो? देवासारखा वाघ, देवासारखा बस. देव या शब्दामध्ये दिव हा धातू आहे आणि दिव म्हणजे प्रकाश. जीवनामध्ये प्रकाश असावा, जीवनामध्ये चैतन्य असावं. संतांनी तेच चैतन्य सगळ्या सृष्टीत शोधलं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वत्र. ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारिते. म्हणून तर इंद्रियांना अगम्य असलेला परमेश्वर, मी तुम्हाला या इंद्रियांना त्याचा भोग घडवून आणीन, ही प्रतिज्ञा, क्रांतिकारक प्रतिज्ञा माऊली ज्ञानेश्वरी मध्ये करतात. या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. अतींद्रिय असलेला परमात्मा मी या इंद्रियांनी त्याचा भोग घेईन. घेतला का नाही तुकोबरायांनी? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. वाच्यानी काय करायचं सांगून दिलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, डोळ्यांनी काय करायचं, वाच्यानी नेमकं काय करायचं, पायांनी कीर्तनालाच यायचं की आणखी कुठं जायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हातानी सत्कर्मच करायचं की दुष्कर्म करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण संतांनी तुमच्या माझ्या जीवनाचं उत्थान सांगत असताना मार्ग आखून दिला. त्या मार्गावरून चाला, तुमचं जीवन अमृतासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. म्हणून संतांचा अनुभव अमृतासारखा होता. त्या अनुभवाच्या जोरावरच अनेक महापुरुष घडले या देशाला. मी मगाशी नाव घेतलं, ज्यांच्या नावाचा उल्लेख केला, स्वामी विवेकानंद. लहानपणीचं नाव होतं नरेंद्र. बरं का? काय असते अमृताची वेल बघा. आणि मग त्या शुद्ध वेलीच्या पोटी शुद्ध अमृत तत्वा समान असलेलं फळ कसं जन्माला येतं. वाढदिवसाचा दिवस होता त्या लेकराचा. आता आपल्याकडे वाढदिवस कसा साजरा करतात हे ज्याचं त्याला माहिती. म्हणजे पुण्यात तर आम्हाला घर कमी पडतं, ते रस्त्यावर वाढदिवस करायला लागलेत आता. इकडं तसं असतं का? नाही ना. गाडीवर, रस्त्यावर. अहो काहींच्या माना अशा हलतायत, काहींच्या माना अशा हलतायत. ठरवा एकदा. कारण संस्कृती इतकी रसातळाला चालली की आम्ही औक्षण करून वाढदिवस साजरा करायचा असतो हे विसरलो. दुर्दैव या मातीचं की इतकी हजारो वर्षांची दिव्य आर्य सनातन वैदिक परंपरा शास्त्रानुसार असलेली आमची, ते शास्त्र आम्ही बाजूला ठेवलं. कठोर असा धर्म आम्हाला वाटतो म्हणून तो धर्म बाजूला ठेवला. धर्माचं आचरण आम्ही करत नाही, धर्म आम्ही मानत नाही. कपाळाला गंध नाही, मुखात मंत्र नाही, हातात शस्त्र नाही, काहीच नाही. हातात शस्त्र का घ्यायचं? सावरकर म्हणायचे, शस्त्र पाप नाश वयेची, शस्त्र पुण्य नाश वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. हातात शस्त्र घेणं हे पाप नाही, त्यामागचा जो हेतू आहे त्यामागे पाप पुण्याची संकल्पना ठरते. छत्रपती शिवप्रभूंच्या हातामध्ये कायम तलवार होती आणि त्या तलवारीला अधिष्ठान होतं माझ्या भवानी मातेचं. ज्यावेळी अफजल खान दरबार या स्वराज्याच्या दिशेने येतो, हेच तुकोबराय हातामध्ये टाळ घेऊन जगाला धर्माचा संदेश देणारे तुकोबराय छत्रपतींना सांगतात, राजा विंचू देव हरेशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमाशी तो अधम. म्हणून तर आपल्या वारकऱ्यांच्या हातामध्ये टाळ असतात, ते 2-2 किलो वजनाचे असतात. की संधी आली तर वार करी आणि वेळ आली तर वार विठ्ठल. प्रवास ऊर्ध्वगामी दिशेने व्हावा असं जर वाटत असेल ना, जीवनाचं अधपतन व्हावं नाही व्हावं असं जर वाटत असेल ना, ते इथं आणा. मी हात जोडून आपल्या माता भगिनींना, पुरुष वर्गाला, बंधू वर्गाला सांगते, लेकरांना कीर्तनात घेऊन या. काळाची खूप मोठी गरज आहे. माझे गुरुजी म्हणतात, इथं येऊन कार्टी झोपली तरी चालतील, कारण झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल आणि घरी जागेपणी जे बघतील ते वाईट असेल टीव्हीवर. त्यामुळे आज असं एकही दृश्य नाही की आपण सगळ्यांनी मिळून एका कुटुंबाने बघून टीव्हीवर बसून बघावं, असं एक दृश्य नाहीये टीव्हीवर, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे धर्माचं शिक्षण जर घराघरात देता येत नाही ना आम्हाला, तर अशा धर्म मंडपात लेकरांना घेऊन या. कायम त्याची सवय लागावी.
तर आमची लेकरं अमृतासारखी घडतील आणि संतांना अपेक्षित असलेला समाज घडेल. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. या बाळाचा वाढदिवसाचा दिवस होता. 5 वर्षाचं लेकरू झालं. वडिलांचं नाव होतं विश्वनाथ बाबू दत्त. कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील होते ते. आणि आईचं नाव होतं भुवनेश्वरी माता. लेकराचा वाढदिवस 5वा. आईनं छान औक्षण केलं. सगळी मित्रमंडळी जमली आहेत आणि पोरांच्या मध्ये चर्चा सुरू झाली. वाढदिवसा दिवशी चर्चा छान रंगली. आणि एकाने विचारलं, तू मोठेपणी कोण होशील रे? बघा, लहान मुलांची चर्चा आहे. आता आमची पोरं काय चर्चा करतात हे ज्याचं त्याला माहिती. तू मोठेपणी कोण होशील रे? दुसऱ्याने उत्तर दिलं, माझे वडील डॉक्टर आहेत, मी मोठा झाल्यावर डॉक्टर होणार. पुढचा म्हणाला, अरे तू मोठेपणी कोण होशील रे? माझे वडील इंजिनियर आहे, म्हणाला मी इंजिनियर होणार. तिसरा म्हणाला, माझे वडील शिक्षक आहेत, मी शिक्षक होणार. आता या पठ्ठ्यावर पाळी आली आणि याला विचारलं, तू कोण होशील रे मोठेपणी? आणि त्यांनी नेमकं उत्तर दिलं. याचे वडील कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते आणि हा म्हणला, मी घोडे हाकणारा बग्गीवाला होणार आहे, टांगेवाला होणार आहे म्हणे. सगळी पोरं हसायला लागली. वडील कलकत्ता हायकोर्टाचे वकील, जज आहेत सुप्रीम कोर्टाचे, आणि हा टांगेवाला होणार, टांगेवाला बग्गीवाला होणार, घोडा हाकणार. आता वडिलांनी काय करायला पाहिजे होतं? इथे आजचे आई वडील असते तर लेकराला 1 वाजवून सांगितलं असतं, कार्ट्या तुला कळतंय का, मी वकील आणि तू टांगेवाला होणार. मुलांवर आम्ही अपेक्षा आमच्या खूप लादतो. बघा महापुरुष कसे घडले. भुवनेश्वरी मातेनी आणि विश्वनाथ बाबू दत्तांनी आपल्या लेकराला जवळ घ्यावं, गोड भाषेत सांगावं, लेकरा तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो. का बरं त्याला व्हावंसं वाटलं? याचं कारण होतं, कारण इंग्रजांची सत्ता भारतावर. इंग्रजांचा वेश सुटाबुटाचा होता. वडील कोर्टात जातात तो सुटबुट घालूनच जातात. ज्या गाडीत बसून जातात, आजही उत्तर प्रदेशामध्ये आपण गेला कलकत्ता भूमीमध्ये तर बग्गी म्हणतात त्याला. टांगा गाडी, घोडा गाडी असते ती. बसणारा माणूस त्याच्यामध्ये जो यजमान असतो तो असा थोडा खाली उंचीनी असतो आणि जो घोडा हाकणारा आहे तो असा वर असतो. कोचमन हा शब्द आहे त्याला, कोचमन. त्याच्या हातामध्ये चाबूक असतो. घोड्याला हट केलं की तो घोडा सुसाट धावत सुटतो. अशी ती टांग्याची घोड्याची गाडी. त्या गाडीने त्याला, ती गाडी त्याला फार आवडायची. हातामध्ये चाबूक घेऊन घोड्याला मारायचा आणि टांगा पळवायचा. तो म्हणाला टांगेवाला. लाल त्याचा वेश असायचा, सुरवार झब्बा लाल. भुवनेश्वरी माता आणि विश्वनाथ बाबू दत्त म्हणतात, नरेंद्रा तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो, पण तुझ्या घोड्याच्या गाडीमध्ये फक्त अर्जुनाला बसव. अर्जुनाचं सारथ्य करणारा गोपाल कृष्ण हो माझा राजा. हा संदेश वयाच्या 5व्या वर्षी मिळतो. त्यावेळी मनामध्ये एक प्रेरणा निर्माण होते. रामकृष्ण परमहंसांसारख्या सद्गुरूचं सानिध्य लाभतं आणि हाच द्रष्टा युग पुरुष शिकागोला जातो. भारताच्या हिंदू धर्माची पताका फडकावून येतो. आणि अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, हेच भाषण आठवतं ना आपल्याला? स्वामी विवेकानंद म्हटलं की, पण संबंध चरित्र आपल्या लेकरांना कधीतरी वाचायला देऊया की तिथे गेल्यानंतर भारतीय हिंदू धर्म संस्कृतीचा भगवा ध्वज फडकावतात स्वामी विवेकानंद. जगाने केलेली निंदा विचारात घेत नाहीत, पण धर्माचं काम करून येतात आणि जगाला अमृताचा संदेश देतात. विठ्ठल विठ्ठल मग तुमचं माझं जीवन अशा अमृताच्या दिशेने घडायचं असेल म्हणून आपल्या लेकरांना उत्तम वाचन संस्कृती द्यावी. उत्तम वाचायला, लिहायला, बोलायला शिकवावं. परवा मी एका मुलाला विचारलं, तुला हरिपाठ माहितीये का? बरं का, कॉन्व्हेंटची पोरं आहेत. आता कुठल्या माध्यमात घालावं माझं काही म्हणणं नाही, कुठेही घाला, पण आपलं मूळ संस्कार मात्र त्यांच्याकडे राहू द्यात. तू काही वाचतोस का म्हटलं? चांगलं काही पुस्तक एखादं काही वाचतो का? तो म्हणला, नाही ताई माझं ट्विटरवर अकाउंट आहे, फेसबुक वापरतो, चॅटिंग करतो, व्हॉट्सॲपवर अकाउंट आहे माझं, मी सगळं करतो. म्हणाले मला वेळच नाही वाचायला. म्हटलं तू वाचत नाही? म्हणला नाही. म्हणलं आता तू वाचत नाही. आपल्याकडं म्हण आहे, वाचाल तर वाचाल. परिस्थिती माणसाला घडवते किंवा परिस्थिती माणसाला बिघडवते. आपण म्हणतो ना, आमच्या काळी आम्हाला खूप करायचंय, आम्ही खूप मोठे झालो असतो, पण आमच्या काळी परिस्थिती नव्हती. हे सगळ्यात मोठं कारण आहे. मला सांगा, ज्ञानोबांना किती प्रतिकूलता होती हो. तुकोबरायांच्या मागे किती प्रतिकूलता होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न, या देशाला राज्यघटना देणारे एक महान नेते, किती प्रतिकूलता होती. रस्त्याच्या लाईट समोर अभ्यास केला, पण अमृतासारखं जीवन घडवलं.
अनेकांना मार्गदर्शन दिली, अनेकांना प्रेरणा दिली. जिजाऊ आई साहेबांच्या समोर चारही बाजूंनी यवनांचं आक्रमण आहे, प्रचंड यातना, प्रचंड प्रतिकूलता आजूबाजूला आहे. आमचे सातारचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत. ते म्हणतात प्रपंचातली प्रतिकूलता परमार्थातली अनुकूलता ठरत असते. विठ्ठल मग म्हणाले ही प्रपंचातली जी प्रतिकूलता आहे ना, वेदना असते ना, ती भगवंताकडे जास्त लवकर आम्हाला घेऊन जाते. सगळं छान असेल तर आम्हाला देव आठवत नाही. आम्ही नतद्रष्ट आणि लबाड माणसं आहे भक्तीच्या प्रांतामध्ये, आम्हाला देव आठवत नाही. कायम देवाचं सानिध्य राहावं, कायम देवाचं स्मरण राहावं ही संतांची अपेक्षा होती. म्हणून जीवनाच्या प्रवाहामध्ये, मार्गामध्ये असं जर वाटत असेल की आमचं जीवन अमृताच्या सारखं घडावं, तर तुमच्या माझ्या जीवनाला स्पर्श असावा, संग असावा. तो कुणाचा? तो संग मागतायत दुसऱ्या चरणामध्ये तुकोबर आहे. कसा संग दे म्हणाले? ज्यांच्या वचनाला भक्ती तत्वाचा ओलावा आहे, ज्याच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाम आहे, अशांचा संग मला तू दे तुकोबराय मागतायत. संत सहवास मागतायत. काय घडतं? काय असतात संतांचे शब्द? ओलावा वचना जयाची. म्हणले शब्द ओले असतात का? शब्द ओले कसे करायचे? भिजवायचे का पाण्यात? कसं बोलायचं? साच आणि वाळ, मौलीने सांगून दिलं, मी तुले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखे शब्द सुद्धा संतांचे आहेत. किती मवाळ. आज तुमच्या माझ्या गळ्यात माळ आहे, पण जरा राग आला की भस्कन याच्या अंगावर, त्याच्या अंगावर आम्ही ओरडतो. कपाळाला बुक्का आहे पण पथ्य नाही सांभाळत. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. काय पथ्य आहे? गळा माळ शोभे आत्मरूप शांती. भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती. टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एक तारी संगे एक रूप झालो. एक तारी संगे एक रूप झालो. आम्ही विठ्ठलाच्या भाकरीची. काय लागतं एका साधकाला, एका सर्वसामान्य जीवाला? काय लागतं? छाया झोपडीची निवाऱ्यासल्या गोधडीची. माया मोह सारे
उगाळो आणि प्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहतो. मग म्हणाले असं जर भगवंताच्या नामामध्ये रंगायचं असेल तर संगात कुणाच्या बसावं? ऐसी यांचा संग देई नारायणा. दुर्जनांचा संग केल्यानंतर जीवनाचं अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. आज कितीतरी मंडळी आपण बघतो पारापारावर, कट्ट्या कट्ट्यावर, चौका चौकामध्ये हातात पत्ते आणि या देशात क्रांती झाली पाहिजे अशा क्रांतीच्या गप्पा मारणारी माणसं. गणपतीच्या मंडळामध्ये गणपती स्टेजवर असतो, पडद्याच्या मागे दुर्दैवाने या महाराष्ट्रात पत्त्यांचे डाव रंगतायत. आज आमची तरुणाई व्यसन आणि फॅशन याच्या आहारी गेल्यामुळे रोज म्हणजे स्वामीजींनी तरुणाईची व्याख्या सांगितली, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे त्याला म्हटले तरुण. दुर्दैवानी आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय. ही परिस्थिती आहे. आपल्याला हसायला यावं, विनोद आहे म्हणून मी नाही सांगत आहे, पण अनेक ठिकाणची ही उदासीनता पाहिली ना. शरीर नावाचं उपकरण आहे, व्यसन त्यामध्ये टाकलं की त्या क्षणी ते यंत्र गंजायला सुरुवात होते. हे आम्हाला कळावं. आणि मग जीवनाचं खरं उत्थान कशात आहे? कुणाच्या संघामध्ये बसावं, कसा संघ करावा, काय होणार आहे? ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. काय होतं सत्संगामुळे? महाराज म्हणाले होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. पाप ताप दैन्य जाई विठा उठी जाहलिया भेटी हरिदासांची. अनेक फायदे आहेत फक्त सत्संगतीचे, संतांच्या सहवासाचे. कारण वचन असं आहे ना की त्यामध्ये फेरफार नाही. शास्त्रकार म्हणाले उदयती यदि भानु पश्चिमे दिग्विभागे प्रचलति यदि मेरु शीतताम याति वह्निः विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शिलायां न भवति पुनरुक्तं भाषितं सज्जनानां. उदयती भानु पश्चिमे दिग्विभागे म्हणाले सूर्य एक वेळ पश्चिमेला उगवेल. विकसती यदि पद्मं पर्वताग्रे शिलाया. एखादं कमळाचं फूल खडकाळ जमिनीवर सुद्धा उगवेल. चिखलात उगवणारं कमळ एखाद्या खडकावर उगवेल. शीतताम याति वह्निः. अग्नीचा स्पर्श कदाचित थंड होईल. मेरू पर्वत अचल आहे पण तो चल होईल, हलायला लागेल. पण संतांचे शब्द कधी बदलत नाहीत. जगाच्या कल्याणाचीच कामना करणारे संत कधीच बदलत नाही, कारण भाषेला गोडवा आहे. आज विद्वानांची भाषा समाजाला प्रभाव टाकते, बरोबर आहे. एखाद्या प्रतिभावंताचं व्याख्यान ऐका, विद्वानाचं प्रवचन ऐका, ते आम्हाला प्रभावित करतं. पण संतांची भाषा अशी आहे की ती आम्हाला प्रभुभावित करते. विद्वान मेंदूची भाषा बोलतात, संत हृदयाची भाषा बोलतात. विद्वानाला अर्थ पाहून बोलावं लागतं, संत बोलतील त्याला अर्थ प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर कितीही पापीत असू दे पण संतांच्या सहवासात आल्यानंतर ज्याच्या जीवनाचं उत्थान होतं. तुकोबरायांचं कीर्तन, देहूमध्ये महाराजांची कीर्तनं व्हायची. पंचक्रोशीमध्ये गाथा तरल्याचा अनुभव सगळ्यांनी घेतला, साक्षात्कार घेतला, तुकोबरायांचा अधिकार कळाला. आणि मग धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ, किंवा सच्चिदानंद रूपाची मूर्ती असलेल्या तुकोबरायांची अभिव्यक्ती समोर जगाला सगळ्यांना दिसली. आणि तुकोबरायांची कीर्तन देहूमध्ये व्हायला लागली. देहूतच नाही तर लोहगावात सुद्धा तुकोबराय कीर्तनाला जायला लागले. सध्या पुण्याचं विमानतळ जिथं आहे ना त्या लोहगावात महाराजांचं कीर्तन होतं शिवबा कासारांच्या घरी. तुकोबराय कीर्तनाला उभे आहेत. सुंदर कीर्तनाचा रंग भरला. होय अंग हरिरूप ही अनुभूती प्राप्त झाली. सगळी मंडळी गेली निघून, कीर्तन संपलं, पांगापांग झाली. तुकोबराय सुद्धा आता देहूला जायला निघाले. शिवबा कासार म्हणले महाराज थांबा नाही, तर रात्र झाली. पूर्वीचा काळ होता, पायी प्रवास असायचा. आता लोहगाव ते देहू तसं जवळ अंतर नाही चालत. पण महाराज चालत निघाले. मला गेलं पाहिजे म्हणले. आवली चिडेल माझ्यावर, रागवेल. आणि काय होतं आवली प्रकरण आपल्याला माहिती आहे. तुकोबरायांच्या आईसाहेब जिजाई साहेब कशा होत्या. मला गेलं पाहिजे म्हणाल्या. गेले. तुकोबराय निघाले. आणि रस्त्याने जाताना पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी नामसाधना सुरू आहे. एक 5-25 चोरांचं टोळकं समोरनं आलं. आता मध्यरात्रीची वेळ, त्यांची ती वेळ ड्युटीच त्यांची नाही का. 25 जण समोरनं आले आणि तुकोबरायांचं बघितलं. आणि एक जण म्हणाला अरे आपल्यामध्ये एक जण कमी आहे, तुकोबांना घेऊया का म्हणले, तेवढीच मदत होईल जरा त्यांची.
महाराज कुठे चाललात म्हणाले. काही नाही, लोहगावात कीर्तन होतं, देहूला घरी चाललो म्हणाले. आमच्या बरोबर येता का. चला येतो. कुठं जायचं काय जायचं काही नाही विचारलं. संत प्रतिक्रिया देत नाहीत जगाला, शांत स्वतःच्या आत्मसुखामध्ये रममाण असलेले संत. चला म्हणाले येतो. कुठं जायचं. आता कुठून आलात. काही नाही म्हणे, शिवबा कासारांच्या घरी कीर्तन झालं, हरिकीर्तन, आता घरी निघालो. त्याच घरात चला म्हणाले परत. शिवबा कासारांच्या घरी सगळ्या चोरांनी तुकोबरायांना न्यायला लावलं. महाराज तुम्हाला वाडा माहितीये का कुठं आहे. हो म्हणे वाडा माहितीये. कुठं आहे ते. दार उघडायचं कसं माहितीये का. सगळं माहितीये म्हणाले. सगळ्यांना आत घेऊन गेले. मध्यरात्रीची वेळ, सगळी पांगापांग सामसूम सगळे झोपलेले आहेत आणि तुकोबराय या 25 जणांना चोरांना घेऊन शिवबा कासारांच्या घरात. सगळे सामान तुकोबरायांना माहितीये घरातलं. शिवबा कासारांच्या घरामध्ये या चोरांनी प्रवेश करावा, सांगावं तुकोबा आतमध्ये जे जे सामान आहे ते टाका म्हणले बाहेर सगळं आमच्याकडे. तुकोबराय गेले. जे जे सामान शक्य होतं ते यांना आणून द्यायला लागले बरं का. सगळं शांततेत चाललंय. असं करता करता पहाट झाली आणि पहाटेचे 4 वाजले. तुकोबरायांच्या हातामध्ये नेमकी एक कास्याची थाळी आली होती. आता नेहमीची इंद्रियांना सवय लागलेली. पहाट झाली की उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, अविचरणी ठेवा आणि महाराज जसे काकडा म्हणायला लागले तसे सगळे उठले. शिवबा कासारांच्या घरातली मंडळी उठली. यांना असं वाटलं कुठून दुर्दैवी दुर्बुद्धी सुचली आणि यांच्या नादी लागलो. लपा म्हणाले. आता जिथं जागा मिळेल तिथे लपून बसा. महाराज काकड्यामध्ये रंगून गेले हरिनामामध्ये. शिवबा कासार घरची मंडळी उठली. तुकोबा गेलाच नाहीत अजून. नाही म्हणले. गेलो होतो ना. गेला होता कीर्तन संपल्यावर देहूला. हो म्हणाले. देहूला पोहोचलोच नाही. मग मधून माघारी आलो. माघारी आलात का बरं. काही नाही म्हणाले. आलो. कोण आलंय सोबत. दिंडी आलीये. आणि 25 टाळकऱ्यांना लपून बसलेल्या त्या सगळ्या चोरांना बाहेर यावं लागलं. झाली म्हणे चोरी आता आपली उघड पडली. चला म्हणाले बाहेर. सगळ्यांनी बुक्के लावून घेतले. सगळ्यांनी तुकोबांच्याकडून तुळशीच्या माळा घालून घेतल्या आणि निम्म्यापेक्षा जास्त टाळकरी यांच्यातलेच होते. काय गंमत आहे बघा. संतांचा सहवास, कृपेचा कटाक्ष सुद्धा अमृताचा आहे. संतांचा स्पर्श सुद्धा अमृताचा आहे. संतांचा सहवास सुद्धा अमृताचा आहे. अपना सारी खे करी तात्काळ काही काळ वेळ तयाला काही काळ वेळ तयाला अपना सारी खे करी तात्काळ काही काळ वेळ तयाला साधकाला किंवा सामान्य जीवाला आपल्या पातळीवर नेऊन पोहोचवतात. जगाकडून कितीही अवहेलना झाली तरी सुद्धा तुमच्या माझ्या उद्धाराचाच मार्ग संतांनी दिलाय. बरं याकरता काही पैसे मोजावे लागतात, काही द्यावं लागतं. सत्संग प्राप्त करायला जिथं चांगलं घडतंय ना तिथं जाऊन बसावं. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावय साह्य घातली या भये नरका जाणे. जिथं सत्कर्म घडतंय ना तिथं सहाय्यभूत व्हावं. तिथे जावं, सत्संग करावा. तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायांचं सानिध्य छत्रपती शिवप्रभूंनी घेतलं. राजे तुकोबांच्या कीर्तनात जाऊन बसायचे. त्याचा परिणाम असा झाला, स्वराज्य शकट पेलण्याची क्षमता आईच्या संस्कारातून तर मिळवलीच होती, पण या भक्तीला शक्तीची जोड दिल्यानंतर महाराष्ट्राच्या रायगडाच्या भूमीमध्ये 32 मण सोन्याचं सिंहासन उभं राहू शकतं. हा चमत्कार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडला. 350-400 वर्षापूर्वी जीवाला जीव देणारी मावळे मंडळी लाभली ना. एकापेक्षा एक राजा आम्ही हाय म्हणायचे. अक्षय काही बी काळजी करायची गरज नाही, आमच्याकडे एक एक सिंहाचा छावा आहे म्हणायचे. जीवाला जीव देणारी सगळ्या मावळा मंडळी मावळी सगळे जमले आणि मग
स्वराज्यासाठी जो लढला तो मराठा. बरं का, मराठा या शब्दाची व्याप्ती छत्रपतींच्या दृष्टीने वेगळी होती, तुमच्या माझ्या दृष्टीने वेगळी. आम्ही 96 कुळी 92 कुळी एवढ्यातच अडकलो. पण राजे मराठी शब्दाची व्याख्या सांगतात, अर्थ सांगतात आम्हाला. जो छत्रपती शिवप्रभूंना मानतो महाराष्ट्रामध्ये तो मराठी आहे. जो शिवछत्रपतींच्या वरती प्रेम करतो तो मराठी आहे. ज्याला माझ्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीवर प्रेम आहे, आदर आहे, तो मराठी आहे. ज्याला तुकोबांची गाथा जवळ घ्यावीशी वाटते तो मराठी आहे. ज्याला संतांचं पायीक व्हावंसं वाटतं तो मराठी आहे. जो धर्मासाठी मरायला तयार आहे तो मराठी आहे. जो धर्मासाठी भगव्याखाली धडपडायला धारातीर्थी पडायला तयार आहे तो मराठी आहे. आणि जो भगव्यासाठी लढायला तयार आहे तो मराठी आहे. विठ्ठल काय घडलो, अशा संतांचा सहवास मिळाल्यामुळे मनाची, मेंदूची आणि मनगटाची अशी मशागत झाली की ज्यावेळी स्वराज्यामध्ये एक एक किल्ला आणला जातोय त्यावेळी मुलाचं लग्न आहे म्हणून आमचे तानाजी मालुसरे वाटीमध्ये अक्षता घेऊन रायगडावर येतात आई जिजाऊ साहेबांच्या जवळ. आणि जिजाऊ साहेबांना अक्षता देतात आणि सांगतात, आऊसाहेब पोराचं लगीन आहे 2 दिवसांनी, याल नवं. आऊसाहेब म्हणाल्या, तान्या बऱ्याच दिवसांनी आलायस, तुला ओवाळते रे. म्हणून आऊसाहेबांनी औक्षणाचं ताट घेतलं आणि तानाजीला ओवाळायला घेतलं. ओवाळणी झाली आणि आता ओवाळले म्हटल्यानंतर काहीतरी ओवाळणी टाकायला हवी ताटात. म्हणून आऊसाहेबांना तानाजी मालुसऱ्यांनी विचारावं, आऊसाहेब काय घालू ओवाळणी? आऊसाहेब म्हणतात, तान्या मागू. शिवाजी राजे तिथं बसलेत शेजारी. राजे म्हणतायत, आऊसाहेब काही मागू नका सध्या, त्याच्या पोराचं लग्न आहे 2 दिवसांनी. लग्नाचं निमंत्रण द्यायला तानाजी आलाय आणि आता तुम्ही जर त्यांना काही मागणार म्हणजे काय, एखाद्या मोहिमेवर पाठवणार हो ना, हेच ना? जिजाऊ साहेब म्हणतात, हो राजे, हो, माझी हीच इच्छा आहे. राजे, कोंढाणा किती दिवसापासून मला खुणावतोय, स्वराज्यात यायला तयार नाही. राजा, कोंढाणा स्वराज्यामध्ये आला पाहिजे. म्हणून आऊसाहेब तानाजी मालुसऱ्यांना ओवाळणी मागतात. काय घालू ओवाळणी राजमाता तू ग महान, काय घालू ओवाळणी स्वराज्यामध्ये आला राजा, कोंढाणा स्वराज्यामध्ये आला पाहिजे. कोंढाणा स्वराज्यामध्ये येण्याची गरज आहे. आणि तानाजी मालुसऱ्यांकडे पाहिलं राजांनी. ताना, पोराचं लग्न आहे 2 दिवसांनी रायबाचं, काय करायचं? खाली ठेवली वाटी. जिजा मातोश्री सांगताय, काय पायाशी. आणि आऊसाहेबांना तानाजी मालुसरे सांगतायत, आऊसाहेब घालू आधी लगीन
शिवाचे अंश होते असं म्हणतात. आणि छत्रपती म्हणजे शिव भोलेनाथ त्यांचेच अंश, म्हणजे ज्यांच्या अधिष्ठानासमोर आपण बसलोय असे महारुद्र परमप्रतापी असलेले आमचे मारुतीराय, या सगळ्या देवतांना आम्ही समोर ठेवतो आणि संतांचं सानिध्य अनुभवावं. मग तुमच्या माझ्या जीवनाला बघा तेजस्वी तेजाने चमकल्याशिवाय राहणार नाही जीवन. आमचा इथला प्रत्येक तरुण हा धर्माभिमानी असला पाहिजे, देवभिमानी असला पाहिजे, संतांचा आदर्श समोर ठेवणारा असला पाहिजे. पण दुर्दैवानी आमची मुलं, माझे तरुण भावंड, मी नेहमी कधी कधी सांगते, तुमच्या हातामध्ये गाड्या असतात, कमी वयामध्ये गाडी हातात येते, वडील त्याच्यात पेट्रोल घालतात, तुम्ही वाऱ्याच्या वेगावर सुसाटपणे बेफामपणे गाडी पळवता. आपल्याला असं वाटतं का की मी खूप हँडसम दिसतो, मी खूप डॅशिंग आणि मी खूप स्मार्ट दिसतो. तर तुम्ही डॅशिंग स्मार्ट नाही, तुम्ही मूर्ख दिसता. कारण 9 महिने 9 दिवस आईनी पोटात वाढवायचं, मरणांतिक यातना सहन करून तुम्हाला जन्म द्यायचा, आणि एका सेकंदाच्या अवधीमध्ये देहाचं होत्याचं नव्हतं करून ज्यावेळी आपल्याच आई वडिलांसमोर 20-20, 25-25 वर्षाची पोरं येतात ना, त्यावेळी काय वेदना त्या मातेला होत असेल आपण कल्पना करा. का संतांच्या सानिध्यात जायचं, का छत्रपतींसारख्या महापुरुषाची युगपुरुषाची जीवनगाथा आमच्या लेकरांना कळू दिली पाहिजे. आज अमेरिका किंवा इतर परकीय प्रांतामध्ये छत्रपतींच्या अभ्यासाचा शालेय परिपाठामध्ये समावेश आहे, आणि आमचा असलेला काढलाय शिवाजीराजांचा इतिहास. पाकिस्तानात सुद्धा छत्रपतींचा अभ्यास करतायत चरित्राचा, आणि आम्ही किती नतद्रष्ट, आमच्या अभ्यासामध्ये राजांचं चरित्र होतं ते काढलंय. आणि आमचे वंशज, आमचे पूर्वज, आम्ही कुणाचे वारसदार हे सगळं विसरून गेलो. खरं सांगू, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजींचा जितका आहे ना, तितका हा महाराष्ट्र ज्ञानोबांचा तुकोबांचा आहे. या पायवाटेवर ना आम्हाला जावं लागेल. 28 युगांपासून उभं असलेलं पांडुरंगाचं नावाचं दैवत, काय आनंद आहे त्या सानिध्यामध्ये, काय प्रेम आहे त्या दर्शनामध्ये, हे संतांनी आम्हाला दाखवून दिलं. किती प्रेम आहे. कृष्ण मूर्ती होय गे, कळू आली सोय गे. किती गोड भगवंताचं रूप आहे. वेळोवेळी आम्हाला संतांनी त्याच्या रूपाचा, त्याच्या नामाचा गोडवा सांगून दिला ना. प्राणाचा पाहता सुख सांगो काय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, अर्धांगी रुक्मिणी विंझणा, वारीती गोप बाळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा कृपेची माय गे, ओळखिली विठाई गे, एका जनार्दनी विटे जोडी आले पाय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा. भगवंताचं नाम गोड आहे, रूप गोड आहे. कायम 2 हस्तक 1 मस्तक घेऊन असं आदराने आम्ही वाकावं जिथं वाकायचंय तिथे. कारण झुकते वही है जिनमें जान है, अकडना तो मुर्दों की पहचान है म्हणाले. का आम्ही का परवा पुण्यामध्ये एक गाडी बघितली मी, बरं का. आता ती गाडी कुणाची होती काही मला नाही माहिती. सिग्नलला एक गाडी पाहिली, त्याच्या मागे असं लिहिलं होतं, भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. याला हा गाडी घेऊन ही मंडळी वरती जाणार आहेत की काय न्यायचं श्रोते हो. आम्हाला न्यायचंच असेल ना तर अमृतासारख्या संतांचं विचारधन सोबत घेऊया, जे पुढच्या पिढ्यांना सतत मार्गदर्शन करत राहील. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. म्हणून आज मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे, घरातल्या आईवर खूप मोठी जबाबदारी आहे, घरातल्या पितृतुल्य व्यक्तींवरती खूप मोठी जबाबदारी आहे. तेव्हा समाज घडेल, देश घडेल, आमचं घर घडेल. पर्यायानं संबंध भारत राष्ट्र आजही जगाच्या आदर्शस्थानी ललांभूत स्थानावर आहे ना. मग आमचं आचरण भगवंताला आवडेल असं आणि संतांनी सांगितल्याप्रमाणे जर असेल, ओलावा वचना जयाची. कसं बोलायचं, साधू सांगून दिलं ना संतांनी, बोलू वैसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे की रडला पाहिजे. मग आमचे शब्द एखाद्याच्या हृदयावर काळजावर घाव करणारे असावेत की त्यावर फुंकर घालणारे असावेत. शब्द संभल के बोलिए, शब्द के हाथ न पाव. एक शब्द है औषधी, तो दुसरा शब्द है घाव. श्रोते हो, शब्दानी झालेली जखम ही भरून नाही निघत. का एखाद्याचं अंतःकरण आम्ही दुखवायचं. अहो, आमचा महिला वर्ग असं म्हणतात,
25 वर्षापूर्वी अमक्या अमक्या लग्नात मला हलकी साडी दिली काय 250 रुपयाची. आता माझ्या पोराच्या 25 वर्ष ते दुखणं घेऊन बसतो आम्ही. आता माझ्या पोराच्या लग्नात बघते मतीला. असं नाही ना. कशासाठी कुणाचं अंतःकरण आम्ही दुखवायचं. काय सांगितलं. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा आमच्या बोलण्यात परमात्मा असला पाहिजे, चालण्यात बघण्यात सगळीकडे देव असावा ही अपेक्षा. म्हणून तर शीतल तुकाराम महाराज सांगतात ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया. उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. उत्तम आहार उत्तम विचार या सगळ्याचाच आदर्श घालून दिला. अन्नात जायते बुद्धी म्हटलंय. जे अन्न आपण सेवन करतो ना तशी आपली बुद्धी घडते. सात्विक आहार असेल बुद्धी सात्विक होईल. राजस आहार असेल बुद्धी राजस होईल. आणि तामस आहार असेल हात जोडून सांगते मांसाहार हा माणसाचा आहार नाही. वाघानं एखादं श्वापद मारलं तर त्याला पाप नाही. निसर्गाने त्याचं ते अन्न निर्माण केलंय. पण आमचा आहार हा मांसाहार नाही. आम्ही माणूस आहोत. माणसासारखं जगूया, माणसासारखं वागूया, माणसासारखं आचरण करूया. त्यामुळे उत्तम सेवन जर असेल तर आमची बुद्धी उत्तम घडेल आणि मग ती बुद्धी परमात्म्याच्या चरणाशी स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई सिंधुताई सांगळे कृपया स्टेजकडे यायचं आहे. सिंधुताई सांगळे चला चला लवकर माऊली माऊली माऊली
रखुमा रंबा रखुमा तुझ्या विठोबा रखुमा तुझ्या विठोबा रखुमा काय झालंय, भजन आपण कुणीच नाही केलं बरं का, सगळ्यांचं लक्ष तिकडे होतं. हो ना, कीर्तनातलं भजन, कीर्तनातलं नामस्मरण चुकवायचं नाही. जी टाळी जन्म मरणा ते टाळी, म्हणून कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी. मला माहिती आहे कीर्तनाची वेळ संपलेली आहे, आपल्या सगळ्यांचा वेळ जास्त नाही घेणार. तुकोबरायांच्या अभंगाचं यथाशक्ती यथामती, अभंग पूर्ण कधी सुटत नाही. तुम्ही म्हणाल मग ताई तुम्हाला कशाला आम्ही बोलवतो जर अभंग सुटतच नाही तर. श्रीपाद शास्त्री भडांगे महाराज खूप सुंदर सांगायचे. ते म्हणायचे अभंग सुटला असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा कीर्तन करता करता हा देह पडला. त्यामुळे अभंग कधी सुटत नाही. ज्ञानोबांना काय म्हणायचे, तुकोबांना काय म्हणायचे आपण नाही जाणू शकत, आपण सामान्य माणसं आहोत. पण त्या अभंगाच्या अर्थाची पूजा फक्त आपण बांधू शकतो. अमृतासारखं जीवन आमचं व्हावं याकरता संग सज्जनांचा आणि संतांचा कायम करावा हे तुकोबरायांच्या या अभंगाचं सार आहे. महाराज शेवटच्या चरणामध्ये गोड आम्हाला दृष्टांत देतात. चंदनाच्या सहवासात आलेली सगळी झाडं ही चंदनासारखा सुगंध देतात. त्या पद्धतीनं आम्ही अशाच उत्तम लोकांच्या संगतीत जावं जेणेकरून आमचं जीवन सुद्धा सुगंधी होईल. शेवटचं चरण. तुका माने तैसे होई देत संगे, तुका माने तैसे होई देत संगे, तुका माने तैसे होई
तैसे होई जेथ संगे वास लागे अंगी चंदनाच्या सियांचा संग देई नारायणा. महाराजांचा हा अभंग या दुसऱ्या दिवशीच्या कीर्तन सेवेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांसमोर त्या अर्थाची पूजा मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी झालेली सेवा सुपूर्त करते. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ही सेवा सुपूर्त करते. अत्यंत गुणीजन गायक वादक आणि महाराष्ट्रातली दिग्गज क्षेत्रातली अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या साथीच्या निमित्ताने इथे उपस्थित होती. मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. श्रोते हो, देवाबद्दल, देशाबद्दल आणि धर्माबद्दलचं आपलं प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावं. जगाच्या